रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. 500 वर्षापूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास राशीवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव होते. जानेवारी 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करून मोऱ्यांचा धुव्वा उडवला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करताना सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोटगड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगोनी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत: चित दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. यापैकी चित दरवाजा हा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. चित दरवाजा मार्गे चढताना एका बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास चित दरवाजा म्हणत. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. खूप लढा बुरुजाच्या पुढे वाळूसरे खिंड आहे. महादरवाजाच्या बाहेरील बाजूस 2 कमळाकृती कोरलेल्या आहेत. महादरवाजा 2 बुरुजामध्ये लपवलेला असून त्यातील एक 75 फूट व दुसरा 65 फूट उंच आहे. बुरुजामधील हा दरवाजा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. येथील तटबंदीत बंदुकीच्या माऱ्यासाठी असलेले जंग्या दिसून येतात. महादरवाजातून आत आल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. यापुढे रक्षकांसाठी केलेल्या खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंतची तटबंदी जाते, त्यात चोर दरवाजा बांधलेला आहे. येथे काही तोफा पाहायला मिळतात. किल्ल्यावर आल्यानंतर डाव्या बाजूला हनुमानाचे शिल्प कोरलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते. हनुमान टाकेच्या जवळ एक मोठा तलाव आहे. त्या तलावास हत्ती तलाव म्हणतात. तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसवलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. किल्ल्यावर प्रवेश करताच होळीच्या माळाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला जे छोटे देऊळ दिसते ते म्हणजे शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता होय. शिरकाई देवीच्या देवळासमोर असलेल्या इमारतीला अंबरखाना किंवा गजशाळा म्हणतात. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारतीजवळ जो तलाव आहे तो म्हणजे गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांनी आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे नाव गंगासागर असे पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येते. गंगासागर तलावापासून उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात, त्या स्तंभ म्हणतात. पूर्वीच्या काळी हे मनोरे 5 मजले होते असे म्हणतात. ते 12 कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की उजव्या हातात जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महल. राण्यांच्या महलात असलेले शौचकूप व सांडपाण्याची व्यवस्था पाहण्यासारखी आहे. राणीवसाला लागूनच पुढे मेना दरवाजा आहे. या दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. सध्या रोपवेने आल्यास आपला मेना दरवाजातून किल्ल्यावर प्रवेश होतो. मेना दरवाजातून खाली उतरून डाव्या बाजूला चालत गेल्यास वाड्यांचे चौथरे आणि अवशेष दिसतात. त्यांना अष्टप्रधानांचे वाडे म्हणून ओळखले जाते. अष्टप्रधानांच्या वाड्यापासून उजवीकडे वळून खाली उतरल्यावर उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. कुशावर्त तलावाच्या काठावर उंच जोत्यावर पूर्वाभिमुख वाडेश्वर मंदिर उभे आहे. चौरस गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून समोर नंदी आहे. कुशावर्त तलावापासून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जात आहे. महाराजांनी दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. राणीवासाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौतारा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौतारा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. महाराजांच्या वाड्याच्या दक्षिणेला कचेरी असून पूर्वेला दिवाणे खास आहे. राजभवनाच्या उजव्या बाजूला धान्य कोठार आहे.
पेशवे काळात याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. महाराजांचे स्नानगृह राजभवनाच्या इमारतीत डाव्या बाजूला. राजप्रासादाजवळ स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. तीच ही रत्नशाळा. ही रत्नशाळा अथवा खलबतखाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली. खलबतखान्यासमोर टाकसाळ. टाकसाळ म्हणजे नाणी बनवणारा कारखाना, जिथे ठराविक वजन आणि मापाची नाणी तयार केली जातात. महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मणाचे सोन्याचे सिंहासन होते. राजसभेच्या चारही बाजूला भक्कम अशी तटबंदी आहे. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगरखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वात उंचीवर असतो. सध्या हा मार्ग पुरातत्व खात्याने बंद केला. नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेत 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून सुमारे 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. बाजारपेठेच्या पुढे जगदीश्वर मंदिराकडे जाताना उजव्या बाजूस ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तलाव वगैरे अवशेष दिसतात. ब्राह्मण तलावाच्या समोरच्या बाजूला कोठाराचे अवशेष आहेत. किल्ल्यावर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. लांबून पाहिल्यानंतर ते मशिदीसारखे दिसते. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. भवानी टोकाकडे जाताना तलाव व त्याच्या बाजूला उद्ध्वस्त वास्तू आहे. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. वाटेत दारुगोळ्याच्या कोठाराचे अवशेष पाहायला मिळतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसा रस्ता निमुळता होत जातो. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे.